आम्ही घेतले हार वगैरे 100 रुपयाला आहे. ओके जय सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही आता अक्कलकोटमध्ये. तर रात्री आम्ही इथे स्टे केलेला या रूममध्ये. हे भक्त निवास आहे बघा. आणि साधारण 20-22 लोक आम्ही या एका रूममध्ये होतो. आणि आता सगळेजण फ्रेश झालेत आणि आम्ही निघालो दर्शनाला, स्वामींच्या दर्शनासाठी. चला मग आम्ही आता तिकडे चाललो आहे. तो आपण रेडी झालेली आहे. तर आम्ही आलो ना मंदिराजवळ. मंदिराच्या बाहेरची बाजारपेठ आहे. तिथे तुम्हाला सगळ्या स्वामींच्या वस्तू मिळतील. तुम्हाला मूर्ती म्हणा किंवा गंध म्हणा, पेढे वगैरे. आम्ही घेतले हार वगैरे 100 रुपयाला आहे. ओके चल दीड बघा फुलं वगैरे. हां गर्दी बघा किती आहे. जय लेडी झाले म्हणजे मागा मंदिराच्या बाहेर आहे ना नारळ फोडण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथे आपल्याला नारळ फोडून देतात. मंदिराच्या बाहेरच हे दुकान आहेत. तिथे तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतील. इकडून बाहेर यायचं. रात्री आहे ना पण इथे हे अन्नछत्र आहे. इथे जेवण केलेलं. आणि त्याच्या बाजूला आहे ना ही स्वामींची मोठी अशी मूर्ती इथे आपल्याला दिसून येते. आणि त्याच्या बाजूला तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा दिसून येते. तर ह्या गेटने आपण एक्झिट मारली आहे. हा बॅक साईडचा गेट आहे मठाचा. आणि इथून आता आपल्याला जायचं आहे महाराजांच्या समाधीकडे. तर इकडे या साईडला बाहेर पडल्याच्यानंतर लेफ्ट साईडला हा इकडे रोड जातो. तिकडून आपल्याला जायचं आहे मठाकडे. चला आता आम्ही आलेलो आहोत स्वामी महाराजांच्या समाधीजवळ. मुख्य मठापासून ही समाधी आहे ना साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता की समाधी आहे या ठिकाणी, जे मंदिर उभारलेलं आहे. तर आतमध्ये फोटो शूटिंग आणि व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आतलं काही दाखवता येणार नाही. पण बाहेरून तुम्हाला ही समाधीचं दर्शन करवतो किंवा समाधीचं मंदिर दाखवतो. हे अशा पद्धतीने हे मंदिर आहे. आणि हे आहे ना स्वामी महाराजांची समाधी आहे की जिथे त्यांनी त्यांच्या सगळ्या वस्तू ज्या आहे, ओरिजिनल वस्तू, ज्यांनी वापरलेल्या वस्तू ज्या आहेत त्या इथे आपल्याला बघायला मिळतात. आणि मठापासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. इथे सुद्धा तुम्हाला बाहेर फुलं किंवा हार, पेढे वगैरे हे सगळं मिळू शकतात इथे.
तर त्याच्यासाठी प्रशांत शिंदे आहे, अजून विजय ठाकरे यांनी खूप मोलाचं त्याच्यामध्ये मेहनत घेऊन केलेली आहे. तसंच राहिले इकडे बुकिंग असेल, बस बुकिंग असेल, रूमचं बुकिंग असेल किंवा संपूर्ण नियोजन आपले मंडळाचे जे सल्लागार आहेत अनंत कदम साहेब ते आणि नितेश कदम यांनी सर्व आपल्याला व्यवस्था करून दिली आहे. तसंच जे जेवणाचं आहे, जेवणाचा जो खर्च आहे तर महाप्रसाद जो झाला त्याचा सर्व खर्च जे आहे ते अनंत महाडिक साहेब त्यांनी दिलं होतं. तसंच जे तांदूळचा खर्च आहे ते आपले सुभाष कोळेकर आहेत त्यांनी दिलेलं होतं. तसंच आता जो हळदी कुंकूचा जो कार्यक्रम झालेला आहे ते जो काही खर्च आहे तो आपल्या मंडळाचे आदर्शस्तंभ जे प्रकाश महाडिक साहेब आणि ते पूर्ण फॅमिलीसोबत आपल्यासोबत इकडे जॉईन केले होते. तर जे कुटुंब हळदी कुंकूचा जो कार्यक्रम आहे तो काही खर्च त्यांनी केला. तसेच पाण्याचा जो खर्च आहे कालपासून आपण सोबत इकडे पाणी मिळायला व्यवस्थित नाही होतं तर पाण्याची सुद्धा व्यवस्था केली होती. तो जो खर्च आपल्या मंडळाचे अध्यक्ष भरत कराडे साहेब त्यांनी केला. तर अशा पद्धतीने सर्वांनी आपल्या पद्धतीने इकडे सहकार्य करून आपल्याला आम्हाला मदत केली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आता इथून पुढे आता आपल्या इकडे नाश्ता होणार आहे, बस जिथे पॅकिंग आहे तिथे तर सर्वांनी पॅकिंग केलीच असेल. तर आता पटकन आपण जेणेकरून पुढचं दर्शन जर तुळजापूरला आपल्याला लवकर दर्शन झालं तर अजून एखादं कोणतं दर्शन आपण करून पुढे जाणार. तर तिथे तुळजापूरला आता जेवण होईल आपलं नंतर दर्शन झालं की आणि त्याच्यानंतर मग आपण डिसाईड करू. हां जेजुरीचं नाही होणार कारण की चढायला वेगळं आहे ना, तर प्रतिबालाजी वेगळं आहे. तर पुढचं दर्शन कसं होईल त्याच्यावर आहे. तर तिथे सुद्धा आपण जर लवकर आलो तर मग पुढचं दर्शन एखादं करून मग निघूया. तर आता इकडे नाश्ता होईल, नाश्त्यानंतर सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे, सगळ्यांनी व्यवस्थित असं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही भक्त निवासमधून निघालोय. सगळेजण आता नाश्ता करून पुढच्या प्रवासाला जाणार आहेत. इथून आम्ही जाणार आहोत तुळजापूरला आणि इकडे सगळे बघा हे सगळे नाश्ता करायला बसलेत. सकाळचा नाश्ता मस्त आहे की अरे इकडे असा अन्न हे काय बघा खाणारे अगदी मजबूत आहे एकदम मजबूत खातायत मग दाबून खातायत अगदी. हा घ्या हे बघा मस्त कशी सांगा सगळे. तर काका कशी टेस्ट आहे तुम्हाला नाश्त्याची का कशी व्यवस्था केली आहे? मस्त फर्स्ट टाइम खातोय असे. अच्छा एकदम छान सुंदर झालाय उपमा. हा आम्ही चहा पितोय. चहा पिता इकडे आम्ही खातोय काय उपमा मस्त आहे की एकदम छान है ना. हा, फीडबॅक द्या खूप छान आहे मस्त बनवलं. हो, मस्त एकदम. चाय पण चालू आहे इकडे, काही करू नका, आरामात खावा. सगळं काही स्वतः बनवलेलं आहे इकडे, बाहेरून काहीच घेतलेलं नाहीये. हा. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी. चला आता इथून आम्ही निघतोय तुळजापूरला. हा हो, चला तुम्हीच मागे राहता, चला पुढे चला. ते आपल्या घरचे बनवले ते घ्या. हो शेंगदाणेवाले. हा मग चालत्या गाडीमध्ये असे लोक येतात ना. लाडूवाला पण आला. पोचलो आता तुळजापूरला पोचलोय. आला आमचे मोरके आले मोरके.
अरे वा, तासगाव अच्छा असं आहे का? एकच नंबर गाव. याच त्या मुंबई मंडळ तासगावाच्या धडाडीच्या महिला गटाच्या सल्लागारांचे हा मिसेस. हो आणि हे आमचे अध्यक्ष सभा आहेत. नमस्कार, अच्छा. तुम्ही कुठे आलेत? आम्ही आलो आता पंढरपूरवरून आलो. तुझ्या भाऊची हा आम्ही आलो दर्शनाला. अच्छा आमची देवदर्शनासाठी आलो, चांगले झाले. हो आणि ह्याच्या पुढे पण असंच अगदी स्नेह मेळावा जिथे काय कराल असंच आम्ही पार पडो. नक्की नक्की. खूप एन्जॉय केला आम्ही. हो गाडीमध्ये हा. नागिनीचा डान्स चालू झाला आणि नागिनी पिळत जायला लागल्या. थोड्यात नागाने पकडलं तिला. असं कसं झालं? हे बघा, हे आहेत आमचे कमिटीचे सल्लागार अनंता कदम. यांच्या मार्गदर्शनाखाली आमची ही सहल निघालेली आहे. जेवण वगैरे सगळे हे स्वतःच बनवतात माणसांना घेऊन. हे सगळं जेवणाचं सामान इथे घेतलेलं आहे. आता दुपारचं जेवण आम्ही इथे तुळजापूरमध्ये करणार आहोत.